Welcome student. New lecture of magnetic effect of electric current and magnetism. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर पूर्णपणे स्टडी केला. त्यानंतर आज आपण त्या चॅप्टरमधला नवीन सेक्शन किंवा तुमच्या बोर्ड पुस्तकाचा न्यू चॅप्टर दॅट इज मॅग्नेटिझम अँड मॅटर आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर हा जो चॅप्टर 11ला आपण त्याला मॅग्नेटिझम असं नाव दिलेलं आहे आणि 12थमध्ये त्याला मॅग्नेटिक मटेरियल असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, बोर्डच्या पुस्तकात हे दोन्ही चॅप्टर सेपरेट आहेत. त्याचा आपण कंबाईन स्टडी करणार आहे आणि नीट लेवलला आपण हा चॅप्टर कंबाईन म्हणून काय करत असतो, स्टडी करत असतो. त्यात आपण इंट्रोडक्शन टू मॅग्नेटिझम आणि त्याचे काही इंट्रोडक्टरी पार्ट आपण स्टडी करणार आहे. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की जनरली जे काही सबस्टन्स असे असतात की जे सबस्टन्स त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी असते की ते काय करत असतात की विच अट्रॅक्ट द स्मॉल पीसेस ऑफ आयर्न. ठीक आहे, असे काही सबस्टन्स असतात की त्यांच्याकडे प्रॉपर्टी असते की विच अट्रॅक्ट स्मॉल पीसेस ऑफ आयर्न. त्याला आपण काय म्हणत असतो, मॅग्नेटिझम. म्हणजे बघा विद्यार्थी की ज्यावेळेस काही आयर्नचे तुकडे ज्यावेळेस आपण एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल जवळ ठेवतो त्यावेळेस काय करत असतात, ते त्याला अट्रॅक्ट करत असतात. मग ही जी काय प्रॉपर्टी मॅग्नेटची त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिझम म्हणतोय. मग आता मॅग्नेटिझम ही जे काय बघतोय आपण, तर याचं जे काय ओरिजिन आहे ते ओरिजिन आपल्याला मिळतं ते म्हणजे आयर्न ओर हे काय असायचं ओरिजिन आहे, त्याला आपण म्हटलेलं आहे मॅग्नेटाईट. ठीक आहे, म्हणजे हे जे काय मॅग्नेटाईट असतं ते आपण त्या नॅचरल मॅग्नेट म्हणतो आणि हे नॅचरल मॅग्नेट त्यालाच आपण लोडस्टोन असे म्हणतो आणि हे काय करतात, दे शो द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मग आपल्याला माहिती की जे काय मॅग्नेट असतात काही बेसिक पॉईंट आपल्याला माहिती की जे काय मॅग्नेट असतील त्या मॅग्नेटकडे काय असते, अट्रॅक्टिव्ह आणि डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी असते. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस एखादा फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट आपण ज्यावेळेस एखादा फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट आपण ठेवतो त्यावेळेस करत असतं की इट ऑलवेज शो द नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन. म्हणजे त्याचा अर्थ काय की जो काय नॉर्थ साईडला जे काही असेल त्याला आपण म्हणतो नॉर्थ पोल आणि जो काही साऊथला असेल त्याला काय आपण म्हणतो साऊथ पोल. ठीक आहे, की आपण नॉर्थला पॉझिटिव्ह पोल म्हणतो आणि साऊथला निगेटिव्ह पोल असंही म्हणतो. मग आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण माहिती की जे काय लाईक पोल्स असतील मॅग्नेट काय करत असतील एकमेकांना रिपेल करतात आणि जे काय अनलाईक पोल्स आहे दे आर अट्रॅक्टिंग इच अदर. मग आपण बघतो की अर्थ ही पण काही प्रकारची आपली एक प्रकारचा मॅग्नेटच आहे, तर त्याच्यावर आपण स्टडी करणार या चॅप्टरमध्ये. पण आता सध्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण त्यावर काही सांगत नाही. मग आता ज्यावेळेस आपल्याला अशी काही पॉईंट माहिती की जे काही प्रत्येक मॅग्नेट जो असतो तो कोणत्याही शेपचा असू द्या किंवा कोणत्याही साईजचा असू द्या त्याला दोन प्रकारचे पोल असते, एक असतो नॉर्थ पोल आणि एक असतो साऊथ पोल. त्यानंतर मॅग्नेटला आपण किती स्मॉल पीसेसमध्ये कट केले, समजायला किती स्मॉल पीसेसमध्ये आपण कट केले तरीसुद्धा त्याला काय असतात, नॉर्थ आणि साऊथ पोल हे आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, त्यानंतर मॅग्नेटमध्ये आपल्याला मोनोपोल कधीच मिळत नाही. ठीक आहे, कारण की आपण किती स्मॉल मॅग्नेट कन्सिडर केला तरी त्याच्यात नॉर्थ आणि साऊथ पोल आता आपल्याला मिळत असतात. म्हणजे याचा अर्थ काय की मॅग्नेटमध्ये मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. त्यानंतर ह्या चॅप्टरचं जे काही रिलेशन आहे आपण थोडक्यात मॅग्नेट इलेक्ट्रोस्टॅटिक्स बरोबर काय करणार, आपण स्टडी करणार आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट केली, फोर्स कॅल्क्युलेट केला, ड्यू टू चार्ज असेल, इलेक्ट्रिक डायपोल कॅल्क्युलेट केला, तर ही सिमिलर कन्सेप्ट आपण मॅग्नेटिक इफेक्ट किंवा हे जो काय मॅग्नेटिझम ह्या चॅप्टरमध्ये मॅग्नेटमुळे होणारे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल याचा काय करणार, आपण स्टडी करणार आहे. पण हे स्टडी करण्याच्या अगोदर आपण काही बेसिक पॉईंट बघणार, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसचे काही मॅग्नेटिक पॉईंट्स ते आपण स्टडी करतोय. मग त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट बघायचं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. बघा मित्रांनो, आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगतो आपण की एक असा रिजन की जो काय तुमच्या मॅग्नेटच्या सराउंडिंगला असेल त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. म्हणजे थोडी आपण त्याला सायंटिफिक डेफिनेशन सांगितलं बघा, द रिजन सराउंडिंग अ मॅग्नेट इन विच इट्स इफेक्ट कॅन बी एक्सपिरियन्स इज कॉल्ड द मॅग्नेटिक फील्ड. जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन करायचो की द स्पेस अराउंड द इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड याचं किंवा द स्पेस अराउंड इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक फील्ड. मग आता तो कसा एक्सपिरियन्स होणार की ज्यावेळेस आपण एखादा इथं समजा एखादा जर का चार्ज आपण इथं ठेवला, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत आपण सांगतो की जर काही चार्ज ठेवला तर काय ते तो जो काही फील्ड काय करता एक्सपिरियन्स करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज डिफाईन करायचो. सिमिलरली मॅग्नेटिक फील्डमध्ये पण आपण काय करतो की हे जे काय फील्ड असेल ही फील्ड काय करणार आपण इथं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपल्याला ओळखतील किंवा नॉर्थ आणि साऊथ पोल हे ओळखतील किंवा जो काय रिजन आहे
हा काय करेल मॅग्नेटिक फील्ड एक्सप्रेस करेल, त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक लेन्स. मग आता ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करत असतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करत असतो यूज करत असतो. मग जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण रिप्रेझेंट केल्या, तसंच मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी आपण काय करत असतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करत असतो रिप्रेझेंट करत असतो. मग आता हे जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे आपण स्टडी करणार आहे बार मॅग्नेटसाठी. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण पॉईंट बघण्याचं म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग आता प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये जसे आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा स्टडी केला तसंच आता आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचा स्टडी करतोय. मग सगळ्यात पहिले ते असते बघा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म अ क्लोज लूप. बघा आता जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करतात ते फॉर्म अ क्लोज लूप. म्हणजे काय होत असतं की समजा नॉर्थपासून ते काय होतं स्टार्ट होतात आणि साऊथकडे जातात. सिमिलरली म्हणजे जर का आपण बार मॅग्नेटचा स्टडी करत असेल तर आउटसाईडला दे आर गोईंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आणि इनसाईड दे आर गोईंग फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. म्हणजे याचा अर्थ काय ते काय करतात क्लोज लूप काय करतात फॉर्म करतात. त्यानंतर सेकंड आहे द टँजंट ॲट एनी पॉईंट गिव्ह द डायरेक्शन ऑफ नेट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. समजा आपण ही एक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण ड्रॉ केली, याच्यावर समजा आपण एखादा टँजंट जर का ड्रॉ केला दिस टँजंट गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. त्यानंतर बघा क्लोजर द फील्ड लाईन्स स्ट्रॉंगर द फील्ड. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्लोज असतील किंवा डेन्स असतील त्या ठिकाणी काय असेल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड कशी असेल स्ट्रॉंग असेल. ज्या ठिकाणी ते रेअर असतील त्या ठिकाणी काय असेल मॅग्नेटिक फील्ड कमी असेल. ठीक आहे. बघा इथं एक्सचा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी आपण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करतो वाय पॉईंटला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एक्स पॉईंटला कशी आहे जास्त आहे वायपेक्षा. त्यानंतर नेक्स्ट आहे टू मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. बघा मित्रांनो की ज्यावेळेस आपण दोन मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्रॉ करणार ते एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाही. का तसं करू शकत नाही बघा की प्रत्येक वेळेस काय समजा टँजंट ड्रॉ केलं तर काय होईल इट गिव्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. मग हे मॅग्नेटिक फील्ड एका डायरेक्शन बघितलं तर ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होणार आहे त्या पॉईंटला दोन लाईन्स मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे दोन डायरेक्शन मिळतील, पण असं पॉसिबल नाही की त्याला दोन डायरेक्शन मिळू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोल स्ट्रेंथ. ठीक आहे. बघा आपण जे का पोल स्ट्रेंथ जो का कन्सेप्ट आहे पोल स्ट्रेंथ म्हणजे काय सांगतो आपण की मॅग्नेटची ही जी काय पोल आहे ह्या पोलला थोडक्यात आपण ती स्ट्रेंथ म्हणजे त्याची किती ताकद येईल त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. मग ही जी काय पोल स्ट्रेंथ आहे त्याला आपण युनिट देतो युनिट अँपियर मीटर. त्यानंतर समजा स्ट्रेट पॅरलर आणि इक्विडिस्टन्स जर का आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काढल्या त्याला आपण काय म्हणतो असतो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतो. ठीक आहे. दे आर कॉल्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. त्यानंतर जर का नॉन युनिफॉर्म काढायचे असेल ते तुमच्या नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण रिप्रेझेंट करू शकतो किंवा जर का आपल्याला स्मॉल असे जर का आपण दाखवले तर हे पण काय तुमच्या नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील. याला आपण रेडियल मॅग्नेटिक फील्डही म्हणू शकतो. ठीक आहे. ते झालं तुमचं काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्सबद्दलचं असलेलं इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्याच्या काही बेसिक प्रॉपर्टीज. त्यानंतर नेक्स्ट आहे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन अबाउट द बार मॅग्नेट. इम्पॉर्टंट डेफिनेशन अबाउट द बार मॅग्नेट. बघा मग आता समजा हा तुमचा बार मॅग्नेट आहे त्याला आपण प्लस एम मायनस एम मध्ये घेतले आपण त्याची पोल स्ट्रेंथ. ठीक आहे. एम टू एम ही जी काही डिस्टन्स त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हटलेलं दॅट इज 2L. त्यानंतर टोटल जो का मॅग्नेट असतो त्याची जी काही लेंथ असते त्याला आपण म्हणतो जिओग्राफिक लेंथ. ओके. समजा मायनस एम आणि प्लस ज्या पोलमधून जी काही लाईन पास असेल त्याला आपण म्हणतो ॲक्सिस आणि जे काय परपेंडिक्युलर लाईन पास असेल त्याला आपण म्हणतो इक्वेटर. ठीक आहे. बघा डेफिनेशन आहे ॲक्सिस म्हणजे काय सांगतो आपण द लाईन पासिंग थ्रू बोथ द पोल. या दोन पोलमधून जी काही लाईन पास असेल त्याला आपण काय म्हणतो ॲक्सिस. त्यात इक्वेटर म्हणजे बघा इट इज द लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द मॅग्नेट. ठीक आहे. पासिंग सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल आणि मॅग्नेट पुन्हा काय पास होत असेल त्याला आपण काय म्हणतो इक्वेटर. त्यानंतर मॅग्नेटिक लेंथ बघा द डिस्टन्स बिटवीन टू पोल मॅग्नेट. ठीक आहे. हे जे काही दोन पोल असतील मॅग्नेट यांच्यामध्ये काय डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक लेंथ म्हणतो आणि इट इज गिव्हन बाय 2L. मग रिलेशन बिटवीन जिओग्राफिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ असे क्वेश्चन कधी कधी विचारला जातो. तर मॅग्नेटिक लेंथ आणि जिओग्राफिक लेंथमध्ये काय रिलेशन असतं मॅग्नेटिक लेंथ दॅट इज 2L = 5/6 ऑफ जिओमेट्रिक लेंथ. त्यानंतर नेक्स्ट आहे बघ की आता जनरली आपण बघतो की बार मॅग्नेट आणि बार मॅग्नेटला काय ऑलरेडी दोन पोल आहे. जर केलं दोन पोल असतील त्याचा आता काय 100% त्या काय होत असेल डायपोल मोमेंट काय असणार प्रेझेंट असणार आहे. मग हा जो का मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची जे काय आपण डेफिनेशन सांगतो दॅट इज अ प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड इट्स मॅग्नेटिक लेंथ दॅट इज 2L. म्हणजेच आपण लिहितो कॅपिटल M = M × 2L. त्याचं युनिट असेल अँपियर मीटर स्क्वेअर आणि जे काय पोल स्ट्रेंथ असेल त्या पोल स्ट्रेंथचं जे काय आपण युनिट लिहिलं त्या ऑलरेडी अँपियर मीटर त्याला आपण रिप्रेझेंट केले. ठीक आहे. त्यानंतर जे काय आपण रिलेशन बघितलं जिओमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक
लेंथ याचा एक प्रॉब्लेम आपण स्टडी करतोय बघा. अ बार मॅग्नेट ऑफ जिओमेट्रिक लेंथ 18 सेंटीमीटर हॅज पोल स्ट्रेंथ 100 अँपिअर मीटर. फाइंड द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द बार मॅग्नेट. बघ मग आता मॅग्नेटिक लेंथचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 5/6 इंटू जिओमेट्रिक लेंथ 5/6 इंटू 18 दॅट इज 2L आपल्याला मिळेल. मॅग्नेटिक लेंथ मिळेल 0.15 मीटर. मग आपल्याला मॅग्नेटिक डायपोल विचारलेलं आहे. डायपोलचा फॉर्म्युला काय M इंटू 2L दॅट इज 100 इंटू 0.15 दॅट इज 15 अँपिअर मीटर स्क्वेअर. ते झालं तुमचं बार मॅग्नेटचे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. ठीक आहे. त्यानंतर जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आपण रिप्रेझेंट केल्या तर ज्या पॉईंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणू आपण किंवा आपल्याला एखाद्या पॉईंटला का मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल ती रिप्रेझेंट करण्यासाठी आपण मॅग्नेटिक इंडक्शन हा काय करत असतो पॉईंट यूज करत असतो. मग हे जे काय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असेल ती मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरत असतो. मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रेंथ इज इक्वल्स टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा की जे काय मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जर का आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया दॅट इज B इज इक्वल्स टू φ/A. तर जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड थोडक्यात मॅग्नेटिक इंडक्शन आपण त्याला म्हणतोय. तर ही रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडं युनिट असतं टेस्ला और इट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ गॉस. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्याचे काही बेसिक डेफिनेशन आणि त्याचा प्रॉब्लेम काय केला आपण स्टडी केला. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे ॲनालॉजीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. किंवा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझम यांच्यामध्ये एक सिमिलरिटी काय करतो आपण स्टडी करतोय. तरी सिमिलरिटी कशी स्टडी करायची त्यावरचा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथं थोडक्यात आता नीट लेवल ज्यावेळेस आपण स्टडी करतोय त्यावेळेस आपण ते सगळे इक्वेशन पुन्हा न सॉल्व करता आपण त्याचं कंपॅरिझन डायरेक्टली करतो इलेक्ट्रोस्टॅटिक्ससोबत. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण काय काय स्टडी केलं आणि मॅग्नेटिझममध्ये आपण काय काय स्टडी करतोय त्याचा एक छोटासा चार्ट आपण इथं काय करणार आता बघणार आहे. त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉगी किंवा सिमिलरिटीज बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम. मग आपण याचे 3 पॉईंट बघितलं बघा. क्वांटिटी, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय स्टडी केलं आपण आणि मॅग्नेटिझममध्ये काय स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिले बघ बेसिक फिजिकल क्वांटिटी. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण स्टडी करत होतो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जबद्दल. ठीक आहे. चार्जेस आर प्लेस हिअर अँड देअर त्याबद्दल आपण स्टडी केला. त्यानंतर मॅग्नेटिझममध्ये काय स्टडी करतो आपण मॅग्नेटिक पोल. ठीक आहे. त्यानंतर फील्ड. मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक फील्डबद्दल स्टडी करायचो. मॅग्नेटिझममध्ये आपण मॅग्नेटिक फील्डबद्दल काय करतो स्टडी करतो. ठीक आहे. त्याला आपण रिप्रेझेंट केलं आपण इलेक्ट्रिक फील्डला ईने मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करतो आपण बी बारने. त्यानंतर कॉन्स्टंट बघा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण जो काही के हा जो काही कॉन्स्टंट वापरायचो त्याला आपण 1/4πε0 ही व्हॅल्यू घ्यायचो आणि इथं जो काय आपण कॉन्स्टंट वापरतो त्याला आपण काय म्हणतो μ0/4π. त्यानंतर फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जो फोर्स येतो आपण रिप्रेझेंट करायचो चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. मग आता इथं पण आपण काय करणार फोर्स कसं रिप्रेझेंट करणार जो काय पोल जो असेल. ठीक आहे. तो काही पोल आहे तुमचा तो पोल इंटू काय असेल मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ पॉईंट. ठीक आहे. बघ मग आता इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पॉईंट म्हणजे समजा आपल्याला ह्या पॉईंटला समजा पी पॉईंट ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल त्यासाठी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये फॉर्म्युला लिहिला होता KQ/R². ठीक आहे. सिमिलरली आपण मॅग्नेटिझममध्ये काय करणार आपण मॅग्नेटिझममध्ये जो फॉर्म्युला असतो तो का समजा KM/R². ठीक आहे. आता इथं तुमचा मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट हे पण आपण सांगतोय पण आपण फक्त एका पोलसाठी बघितलं तर फॉर्म्युला काय असेल KM/R² असेल. M म्हणजे काय तुमची पोल स्ट्रेंथ, इथं Q म्हणजे काय तुमचा चार्ज. त्यानंतर डायपोल मोमेंट. बघा आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय बघितलं आपण की समजा तुमची इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये सपोज देर आर 2 चार्जेस विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2L ॲट दॅट टाइम इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज गिवन बाय P = Q × 2L आणि जी काय डायरेक्शन असेल कशी असेल निगेटिव्ह टू कशी असेल पॉझिटिव्ह. ठीक. हा समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल हा तुमचा निगेटिव्ह चार्ज असेल तिची डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. त्यानंतर मॅग्नेटिझममध्ये जो का मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे बघा +M आणि हा समजा तुमचा -M असेल तर जी काय तुमची पोल स्ट्रेंथ असेल किंवा मॅग्नेटिक मुवमेंट हा जो मॅग्नेटिक मुवमेंट आपण रिप्रेझेंट करतोय तो असेल तुमचा M × 2L आणि जी काय डायरेक्शन असेल ती डायरेक्शन ऑलवेज फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. त्यानंतर नेक्स्ट आहे
फील्ड ड्यू टू द डायपोल. बघा आता ज्यावेळेस आपण एखादा डायपोल ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलेला आहे किंवा आपण हा जो काय डायपोल आहे त्या डायपोलच्या ॲक्सिसच्या अलॉंग किती इलेक्ट्रिक फील्ड असेल, इक्वेटोरच्या अलॉंग किती असेल आणि एखाद्या पॉईंटच्या अलॉंग किती इलेक्ट्रिक फील्ड असेल ते आपण कॅल्क्युलेट करतोय. मग आता इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ॲक्सिस डायपोलच्या ॲक्सिसच्या अलॉंग किती असेल बघा 2kp/r³ अलॉंग पी. ठीक आहे, म्हणजे जो का पॉईंट असेल त्या पीच्या अलॉंग इक्वेटोरियल पॉईंट असेल, इक्वेटोरियल पॉईंट म्हणजे हा जो का पॉईंट आहे त्या पॉईंटला जी काही इलेक्ट्रिक फील्ड असते ती असते kp/r³ अपोजिट टू पॉईंट पी. ठीक आहे, म्हणजे याच्या अपोजिट असेल ती. त्यानंतर ॲट एनी पॉईंट समजा इलेक्ट्रिक फील्ड ॲट अपॉन एनी पॉईंट विच मेकिंग अन अँगल थिटा ती कॅल्क्युलेशनसाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो kp/r² इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1+3 cos² थिटा. ठीक आहे, तर केची व्हॅल्यू आपण काय वापरतो 1/4πε0. तर आता ही जी काही सगळी इक्वेशन्स ही सगळी इक्वेशन्स तुम्ही ऑलरेडी इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ते आपण प्रूव्ह केलेले. ठीक आहे. सिमिलरली मॅग्नेटिझममध्ये जर का आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल ड्यू टू ॲक्सिस इक्वेटर अँड ॲट एनी पॉईंट देन वी कन्सिडर बघा एक आपण काय केला बार मॅग्नेट कन्सिडर केला. त्यानंतर ॲक्सिसच्या अलॉंग जे का मॅग्नेटिक फील्ड असेल तर सीधा 2kp असेल तर सीधा काय असेल 2k इंटू इथं आपण एक पॉईंट कन्सिडर केली तर आपण असेल 2km/r³ अलॉंग वन ऑफ द पोल. त्यानंतर इक्वेटोरच्या अलॉंग असेल km/r³ आणि ही कशी असेल अपोजिट टू पोल स्ट्रेन. त्यानंतर ॲट एनी पॉईंट मॅग्नेटिक फील्ड जर का कॅल्क्युलेट करायची असेल ते असेल km/r³ इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1+3 इंटू cos² थिटा. मग याच्या आपलं एक रिलेशन मिळतं बघा बी ॲक्सिस इक्वल्स टू काय असतं 2 टाइम्स ऑफ बी इक्वेटोरियल. बी ॲक्सिस इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ बी इक्वेटोरियल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथं बघा आता ज्यावेळेस आपण एखादा डायपोल हा आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस आपण ठेवणार समजा 2 चार्जेस विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2l अँड दिस डायपोल इज सिच्युएटेड in uniform electric field at that time it experience a torque. तर हा जो का टॉर्क असतो तो टॉर्क आपण एक्सपिरियन्स केला होता किंवा जो रिप्रेझेंट केला होता आपण P×E ने म्हणजेच आपण त्याला लिहितो P × E sin थिटा. जी काय पोटेन्शियल जे असतं ते पोटेन्शियल आपण लिहितो -P × E दॅट इज -P cos थिटा. ज्यास डायपोल आपण इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवणार तर मॅग्नेटिक फील्डमध्ये जो का टॉर्क असेल तो असेल M×B दॅट इज MB sin थिटा आणि पोटेन्शियल जे असेल -M × B दॅट इज -MB cos थिटा. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण जो काही लॉ स्टडी केला फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तो असेल तुमचा 1/4πε0 Q1 Q2/r² दॅट इज कुलम्स लॉ. पण मॅग्नेटिझममध्ये मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट असल्यामुळे तिथं कोणते एक पर्टिक्युलर आपण लॉ काय करत नाही तिथं लिहित नाही किंवा इट डज नॉट एक्झिस्ट. तर अशा प्रकारे जी काही तुमची सिमिलरिटीज बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम हा पॉईंट काय केला आपण इथं कव्हर केला. तर याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन आपण लिहिलेलं नाही, आपण फक्त जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एक्सप्रेशन स्टडी केले त्याचंच आपण काय केलं कंपॅरिझन केलं मॅग्नेटिझमसोबत. तर अशा प्रकारे हा जो का टॉपिक आहे आपल्या इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिझम ड्यू टू अर्थ किंवा आपण त्याला जिओ मॅग्नेटिझम असा टॉपिक काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.